माझ्या कानावर तलवार मारण्यात आली। मी बेहोश पडलो असता मला माझे दोन मित्र फिरोज आणि सलीम यांनी दवाखान्यात उचलून नेलं। त्यानंतर मला दवाखान्यात होश आला। गुन्हा होऊन सलग 8 दिवस झालेले आहे, तरी सुद्धा कोणत्याही प्रकारचा पोलिसांकडून तपास होत नाही। खरोखर तपास झाला पाहिजे। जर माझा तपास नाही झाला, आज एका पोलीस मित्राचा तपास होत नाही, तर सामान्य जनतेचं काय होईल? सामान्य जनता तर कुठलीच राहणार नाही। मी पोलीस मित्र म्हणून कधीच काम करणार नाही। शहरामध्ये अवैध धंदे पूर्ण चालू आहे। मटका चालू आहे, दारू चालू आहे, गुटखा चालू आहे, सुगंधी जर्दा चालू आहे, हवाला चालू आहे, मोठमोठे रॅकेट चालू आहे। नशिली दवाचा विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे। तरुण वर्ग त्याच्या नादी लागत आहे। पोलीस कोणत्याच प्रकारे ते बंद करत नाही। लोक रोडवर किराणा दुकानासारखी दुकानं टाकून 70,000 रुपये प्रति दुकानाप्रमाणे पोलिसांना हप्ता भरत आहे। मटक्याचा 20 ते 25 दुकाने मटक्याची चालू आहे। स्थानिक लेवलचे PI हे धंदे बंद करत नाही, परत परवानगी देत आहे। आणि आम्ही जेव्हा कुठं आवाज उठवतो, अशा प्रकारे ह्या गोष्टीला कुठं आवाज उठवतो, आम्हाला मारहाण करण्यात येते। महाराष्ट्र के जालना जिले के गायत्री नगर निवासी और पुलिस विभाग के विश्वसनीय सहयोगी दिलीप कोरवी पर 2 बार जानलेवा हमला किया गया है। हैरानी की बात यह है कि इस हमले की सुपारी किसी आम अपराधी ने नहीं, बल्कि खुद एक पुलिस उप निरीक्षक ने ही दी थी। ऐसा चौंकाने वाला दावा खुद कोरवी ने किया है। कोरवी लगातार शहर में चल रहे अवैध धंधों की जानकारी वरिष्ठ अधिकारियों तक पहुंचा रहे थे, जिससे कई भ्रष्ट पुलिसकर्मियों के हित प्रभावित हो रहे थे। इसी कारण उन्हें रास्ते से हटाने की कोशिश की गई, ऐसा उनका आरोप है। यह पूरा मामला 13 अप्रैल की रात का है। दिलीप कोरवी शिवाजी महाराज की प्रतिमा से अपने घर गायत्री नगर की ओर लौट रहे थे। रास्ते में राष्ट्रीय हिंदी विद्यालय के पास स्पीड ब्रेकर पर उनकी गाड़ी की गति कम हुई, तभी पीछे से एक मोटरसाइकिल पर सवार 3 नकाबपोश हमलावरों ने उन पर अचानक हमला बोल दिया। तलवार से किए गए वार में कोरवी का कान कट गया और फिर लाठियों से मारकर उनका एक पैर भी तोड़ दिया गया। हमलावरों ने अपने चेहरे रूमाल से ढक रखे थे, जिससे उनकी पहचान नहीं हो सकी। कोरवी गंभीर रूप से घायल होकर सड़क पर गिर पड़े और बेहोश हो गए। हमलावरों को लगा कि वह मर चुके हैं, इसलिए वे मौके से फरार हो गए। कुछ राहगीरों और परिचितों ने उन्हें तत्काल विवेकानंद अस्पताल पहुंचाया, जहां उनकी जान बचाई जा सकी। इस हमले के बाद 14 अप्रैल को सदर बाजार पुलिस थाने में FIR दर्ज की गई। मामला अपराध क्रमांक 285/2025 के तहत भारतीय दंड संहिता की धारा 4 और 25 में दर्ज किया गया है। हालांकि कोरवी का आरोप है कि इस गंभीर मामले की जांच कर रहे अधिकारी वाघमारे ने अब तक किसी भी आरोपी की गिरफ्तारी नहीं की है और जांच में कोई विशेष प्रगति नहीं हुई है। सवाल यह उठता है कि जब एक पुलिस मित्र जो खुद पुलिस की मदद कर रहा था, उसकी ऐसी हालत हो सकती है, तो आम नागरिकों की सुरक्षा की क्या गारंटी है? दिलीप कोरवी ने मांग की है कि इस पूरे मामले की निष्पक्ष और गहराई से जांच होनी चाहिए और दोषियों के खिलाफ कड़ी कार्रवाई की जानी चाहिए। दिनांक 13 एप्रिल रविवार रोजी मला सरांनी जेवणाच्या कामानिमित्त मला बोलवलं असता मी पोलीस स्टेशनला गेलो होतो। त्यानंतर माझा कोणतरी तिथं बंड लोकांना टेप देऊन माहिती काढण्यात आली माझी। सदर 16 चौक परिसरात आलो असता तिथून मी सदर बाजारमधून ऑर्डर घेऊन शिवाजी पुतळ्याला गेलो असता माझा काही गुंड्यांनी पाठलाग करून RHP शाळेसमोर मला थांबवून तलवारीने व लाकडी दांड्याने व हॉकी स्टिकने मारहाण केली। त्यानंतर माझ्या कानावर तलवार मारण्यात आली। मी बेहोश पडलो असता मला माझे दोन मित्र फिरोज आणि सलीम यांनी दवाखान्यात उचलून नेलं। त्यानंतर मला दवाखान्यात होश आला। होश आल्यानंतर माझा उपचार करण्यात आला। आजही पोलिसांद्वारे कोणत्याही प्रकारचा तपास करण्यात येत नाही, फुटेज पाहण्यात येत नाही। गुन्हा होऊन सलग 8 दिवस झालेले आहे, तरी सुद्धा कोणत्याही प्रकारचा पोलिसांकडून तपास होत नाही। ज्या दिवशी घटना घडलेली आहे तिथे कॅमेरे उपलब्ध आहे, हे कॅमेरे साधे पाहण्यात बी आलेले नाही आणि तिथं जाऊन कोणी त्या कॅमेऱ्याची विचारपूस केलेली नाही। पोलीस प्रशासन इतकं
खालच्या पातळीवर गेलेला आहे की साधं तपास करणंही यांना अवघड झालेलं आहे आणि शहरात 2 नंबरच्या धंद्यांची वाढ झालेली आहे. अशा धंद्याची मोहीम एक पोलीस अधिकारी यांनी उचलली होती. त्यांनी हे तात्काळ धंदे बंद केले होते. त्यानंतर याचा रोष मनात अवैध धंदेवाल्यांनी धरून हा हमला घडवून आणलेला आहे. आज सगळीकडं अवैध धंदे 2 नंबरचे चालत आहे. पोलिसांना तू का माहिती देतो आमची, या संदर्भात मला वारंवार टॉर्चर केलेलं आहे. पोलीस मला नेहमी ठाण्यामध्ये बोलून पंच म्हणून घेतात, त्रास देतात. ह्या गुन्ह्याचा सलग हा गुन्ह्याचा तपास व्हावा ही मला पोलीस प्रशासनाकडून तपास पाहिजे. खरोखर तपास झाला पाहिजे. जर माझा तपास नाही झाला, आज एका पोलीस मित्राचा तपास होत नाही, तर सामान्य जनतेचं काय होईल? सामान्य जनता तो कुठलीच राहणार नाही. सदर बाजार पोलीस स्टेशन पासून कोणत्याही प्रकारचा तपास होत नाही. डीबी पथक एवढं मोठा असून तिथूनही तपास होत नाही. वारंवार मला जखमी असताना तिथं बोलवलं जातं, विनाकारण बोलवलं जातं. कोणत्याही प्रकारचा तपास केला जात नाही. तुम्ही पोलीस मित्र असताना तुम्हाला अशी वागणूक तिथून मिळत आहे, भविष्यामध्ये तुम्ही पोलीस मित्र म्हणून काम करणार आहे? नाही, मी पोलीस मित्र म्हणून कधीच काम करणार नाही. हां, लोकांची मदत करेल, जनसामान्याची मदत करेल. पोलीस तपासात कधीच हे करणार नाही आम्ही. आता कोणत्या आवाज धंदेवाल्यांनी किंवा कोणत्या तुमच्या टीप येऊन तुम्ही मारला असेल? सदर बाजार हद्दीमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात धंदे चालू आहे. याची मी वारंवार ॲडिशनल सरांना माहिती देतो. या माहितीचा राग मनात धरून हा कट कारस्थान रचून आणलेला आहे. मला अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी सरांवर पूर्ण विश्वास आहे की ते माझे मारेकरी शोधून त्यांना सजा देतील. मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि ते या कामाचा तपास करतील याची मी ग्वाही करून देतो. शहरामध्ये अवैध धंदे कोणते चालू आहे, ज्याची तुम्ही तक्रार दिली आहे, कोणते धंदे? शहरामध्ये अवैध धंदे पूर्ण चालू आहे. मटका चालू आहे, दारू चालू आहे, गुटखा चालू आहे, सुगंधी जर्दा चालू आहे, हवाला चालू आहे, मोठमोठे रॅकेट चालू आहे. नशिली दवाचा विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. तरुण वर्ग त्याच्या नादी लागत आहे. पोलीस कोणत्याच प्रकारे ते बंद करत नाही. आणि आम्ही जेव्हा कुठं आवाज उठवतो अशा प्रकारे ह्या गोष्टीला कुठं आवाज उठवतो तर आम्हाला मारहाण करण्यात येते. यापूर्वी तुमच्यावर एखादा हल्ला झाला होता? यापूर्वी माझ्या घरापर्यंत हल्ला झाला होता. त्यामध्ये बी कोणत्या प्रकारचा तपास लागलेला नाही. लोक रोडवर किराणा दुकानासारखी दुकानं टाकून 70,000 रुपये प्रति दुकानाप्रमाणे पोलिसांना हप्ता भरत आहे. कशाचं? मटक्याचा. 20 ते 25 दुकाने मटक्याची चालू आहे. मटक्याचं ते पण बुकी मटक्याचे ज्यांना तर पोलिसांना सर्व माहिती आहे. पोलिसांनी बऱ्याचदा गुन्हे दाखल केलेले. ॲडिशनल सरांच्या पथकाने बी स्वतः त्याच्यावर कारवाई केलेली आहे. तरी सुद्धा स्थानिक लेवलचे PI हे धंदे बंद करत नाही, परत परवानगी देत आहे. त्यांनी अवैध धंदेवाल्यांनी डोकं उंचावलं आहे. कोणता संजय तुमच्या मारेकरीची सुपारी कोणत्या PI दिली असं तुम्हाला वाटतं? हे अवैध धंदे जे चालू आहे याची वारंवार पोलिसला मी तक्रार करतो, वरिष्ठांना तक्रार करतो, IG साहेबांना मेसेज टाकतो. म्हणून हा प्रकार घडून आणलेला आहे. यामध्ये कोणीही असू शकतं. याचा पूर्ण तपास व्हावा, याची सखोल चौकशी व्हावी. केव्हा घडला? 13 एप्रिल रविवार रोजी 9:45 झाला. गुन्हा दाखल झालेला आहे. याचा तपास IO रामकिसन वाघमारे सर करीत आहे आणि कोणत्याही प्रकारचा तपास झालेला नाही. कोणत्याही प्रकारचे फुटेज पाहण्यात येत नाही. फुटेज का पाहण्यात येत नाही, मला हा पोलिसाला हा प्राथमिक प्रश्न आहे. कोणत्याही गुन्ह्याचा फुटेज पाहण्याहूनच गुन्हा पुढं होतो. गुन्हा जेव्हा तपास करशाल तो गुन्हा ओपन होईल. तपासच नाही करणार तो गुन्हा कुठून ओपन होईल? तुमची काय अपेक्षा आहे? बस माझी एकच अपेक्षा आहे. मला आयुष नोपानी सरांवर पूर्ण विश्वास आहे आणि ते माझा तपासाचा छडा 100% लावतील. यापूर्वी गुन्ह्याचा आणि या गुन्ह्याचा दोन्ही गुन्ह्यांचा.
हमारी कोशिश रहती है आपको सच्ची और निष्पक्ष खबरें देने की। अगर आपको हमारा काम पसंद आया हो तो वीडियो को लाइक, शेयर ज़रूर करें और लोक प्रश्न न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें। साथ ही बेल आइकॉन दबाकर नोटिफिकेशन ऑन कर लें ताकि हर अपडेट आप तक सबसे पहले पहुंचे। अगली खबर में फिर मिलेंगे, तब तक के लिए नमस्कार।